तर हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केलेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आदरांजली वाहिली आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 160 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते भाग्यश्री आपल्या प्रतिनिधी यांच्याकडे। भाग्यश्री, आज हुतात्मा स्मृती दिन या निमित्तानं 160 जणांच्या त्या बलिदानाला खरं तर स्मरण करण्याचा आजचा दिवस। या निमित्तानं मुख्यमंत्री असू देत, दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी उद्धव ठाकरे देखील रात्री या ठिकाणी दाखल होत त्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे। नक्कीच आज स्मृती दिन आहे। महाराष्ट्राला संयुक्त करण्यामध्ये ज्यांनी खरं तर मुख्य भूमिका जी बजावली ते 160 जणांचा हुतात्मा दिवस महाराष्ट्र आज त्यांच्यामुळे आपण बघतोय, जगतोय आणि ह्यांच्या स्मृती दिनासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। दरवर्षीच अशा पद्धतीच्या जे नियोजन असतं ते शासनातर्फे करण्यात येतं। उद्धव ठाकरे देखील दरवर्षी या ठिकाणी येत असतात। यावर्षी देखील त्यांनी काल रात्री 11 वाजताच आदित्य ठाकरेंसह येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। आज सकाळी जर बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील इकडे येऊन त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमांना ते गेलेले आहेत। मात्र आजचा दिवस हा अत्यंत स्मरणात राहणारा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रासाठी हा दिवस आजचा खास मानला जातो। याच दिवशी आज नियोजन देखील पालिकेकडनं केलेलं असतं। स्टेज वगैरे बांधलेला आहे। त्याचबरोबर दिवसभर जे महाराष्ट्रातले नागरिक आहेत ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत राहतील। विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते देखील या दिनासाठी अभिवादन करण्यासाठी येत राहणार आहेत आज दिवसभर। लाघवी। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया आपण। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा सहजासहजी मिळालेला नाही। त्यासाठी 160 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो। 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 21 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो। सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया आपण। मराठी माणसांचं राज्य निर्माण करण्यासाठी जो लढा उभारला त्या लढ्याचं नाव संयुक्त महाराष्ट्र चळवळ, समिती चळवळ। त्यामध्ये पहिल्या 5 मध्ये प्रबोधनकर ठाकरे होते, आचार्य अत्रे होते, एस.एम. जोशी होते, सेनापती बापट होते, बागल होते, ही सगळी डांगे होते। एवढी मोठी माणसं दिग्गज त्या सगळ्या संघर्षामध्ये 106 आंदोलकांचे प्राण या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी गेले, मराठी माणसांच्या, की मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। आणि ते काम करणं ज्या शिवसेनाकडून केलं आणि ज्यांनी आपली प्राणाहुती दिली त्यांना इथं आमच्या विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।